आंदोलक त्या ठिकाणी होते, तसे हौसे नवसे गवसे जमा झाले होते। त्यामुळे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या माणसाच्या चुकीमुळे अनेकांवर त्या ठिकाणी बालंट येऊ शकतं किंवा अनेकांना चुकीच्या सर्कमस्टान्सेसला समोर जावं लागतं। अशावेळी संयमाने वागणं हे महत्त्वाचं असतं। पण तिथे तुम्ही गेले नाही, पण तुम्ही ओबीसींच्या मंचावर गेले। मी ओबीसीच्या मंचावर एवढ्याकरता गेलो की ज्यावेळेस ओबीसींचं आम्ही आंदोलन संपवलं त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की का हो, जर मुख्यमंत्री मराठा समाजाच्या कार्यक्रमात जाऊ शकतात तर ओबीसींनी काय कोडं मारलं आहे, ओबीसींकडे का कोणी येत नाही। मग त्यावेळेस मी हा निर्णय केला, मी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली की विदर्भात आंदोलन चाललेलं आहे आणि ओबीसी समाजामध्ये भावना आहे की सरकार भेदभाव करत आहे आणि आमच्या मनात भेदभाव तर नाही। आमच्याकरता मराठा समाज असो, ओबीसी समाज असो किंवा कुठलाही समाज असो, आमच्याकरता तो एकच आहे, राज्यकर्त्यांकरता काही त्याच्यामध्ये भेद नसतो। आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेलो, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं गेलो आणि ते उपोषण सोडवलं। आणि तुमचं एक वाक्य होतं की ओबीसी भाजपचा DNA आहे, तर तुमची ओबीसींबरोबर कमिटमेंट आहे? कारण तुम्ही बोलता की ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेसही तुम्ही म्हटलं की ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही। याचं कारण काय बघा की शेवटी महाराष्ट्राचं एक सोशल फॅब्रिक आहे आणि गावागावामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज एकत्रित राहिलेला आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारची दुफळी दोन्ही समाजामध्ये तयार होते आहे, उद्याच्या काळामध्ये समजा आपण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर त्यातनं गावागावामध्ये जी परिस्थिती उभी होणार आहे त्याची कल्पना आपण करू शकत नाही। आणि म्हणून आपल्याला दोन्ही समाजांना न्याय द्यायचा आहे। ओबीसी समाज जो आहे या समाजामध्ये एक भीतीचं वातावरण होतं आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही, पण आमचं मराठा समाजाला कमिटमेंट आहे आरक्षण देण्याचं, त्यामुळे आम्ही त्यांना आरक्षण देऊ, पण तुमच्यात वाटेकरी आम्ही त्यांना करणार नाही। त्या प्रकारे आम्ही तो निर्णय केला। मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही आले होते, आता तुम्ही जे बोलता की ओबीसींच्या आमची कमिटमेंट आहे ओबीसींना, ठीक आहे, पण हा जो मुद्दा आहे तोच तुम्हाला जरांगे विरोध करतात त्यामुळे आहे का? कारण त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांना ओबीसीतूनच पाहिजे आणि तुम्ही जे बोलता ओबीसींबरोबर आमची कमिटमेंट आहे। प्रश्न हा नाही आहे, प्रश्न असा आहे की SC-BCचं आरक्षण आपण दिलेलं आहे। SC-BCचं आरक्षण म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिकदृष्ट्या मराठा समाज हा किती मागास आहे याची गणना करून आपण ते दिलेलं आहे। आता मराठा समाजाला हे 10% आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजाचं समाधान झालेलं आहे, ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी कायम राहिलं आहे। आता आपण समजा जर उचलून हे सगळं ओबीसीमध्ये टाकलं असतं, दोघांमध्येही मनभेद झाले असते, आरक्षण तर काही वाढलं नसतं। म्हणजे जेवढे लोक आज ओबीसी समाजात आहे जवळपास तेवढे, कमी अधिक थोडे बहुत असतील, हे पुन्हा त्या लिस्टमध्ये ॲड करायचे। असं जर आपण केलं असतं तर कोणाचंच भलं झालं नसतं, त्यातनं भांडणच वाढली असते। आणि विशेषतः जो मायक्रो ओबीसी आहे म्हणजे ओबीसी समाजातले जे मोठे घटक आहे ते आणि मराठा समाज यांना कदाचित त्या आरक्षणाचा फायदा मिळाला असता आणि जो ओबीसीतला मायक्रो ओबीसी आहे, जवळपास 300 जाती आहेत, यांना त्याचा फायदा मिळाला नसता। म्हणजे आपण सामाजिक न्याय करायच्या ऐवजी सामाजिक अन्याय तयार केला असता आणि म्हणून हा कॉन्शियस निर्णय होता की ओबीसींनाही न्याय दिला पाहिजे आणि मराठा समाजालाही न्याय दिला पाहिजे। त्यानुसार आम्ही हा न्याय तत्त्वावर न्याय